तर मित्रांनो, हे व्हिडिओज बघा, काय व्हिडिओज आहेत, काय मिलियन आहेत. पॉप्युलर मध्ये जाऊन बघा काय यांना व्ह्यू आहेत. व्ह्यू काय म्हणता येईल, व्ह्यूचा बाप म्हणता येईल यांना. बघा किती व्ह्यू आहेत. आपण मरमर करतो किती व्हिडिओज बनवतो पण आपल्याला व्ह्यू येत नाहीत, पण या व्हिडिओजला बघा किती व्ह्यू आहेत आणि किती सेकंदाचे आहेत बघा. काय आहे काय आहे व्हिडिओज मध्ये, काहीच नाही, तरी पण याला व्ह्यू आहेत आणि हा टॉपिक ट्रेंडिंग वर आहे. तर जर तुम्हाला असे व्हिडिओज बनवायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधात स्किप करू नका. एकदम सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओज मध्ये तुम्हाला शिकवणार आहे की हे व्हिडिओज कसे बनवतात. तुम्हाला ए पण येत नसेल तरी पण तुम्ही परफेक्टली या व्हिडिओज मध्ये हे व्हिडिओज कसे बनवतात, कसे व्हायरल करतात ते शिकणार आहात. तर मधात व्हिडिओजला स्किप करू नका. जर का तुम्ही स्किप केले तर मग म्हणाल नको की व्हिडिओज मधून आम्ही काहीच शिकलो नको, पूर्ण शिकलो नाही. तर पूर्णपणे हा व्हिडिओज पहा आणि शिका. आणि हो, लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण सर्वात शेवटी मी सांगणार आहे की एआयचे व्हिडिओज आहेत, पण एआय व्हिडिओजलाही तुम्ही कसं मॉनिटाईज करू शकता याचा राज सर्वात शेवटी मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगाल की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर शेवटपर्यंत बघा. तर हे व्हिडिओज आपल्याला बनवायचे आहेत एआयच्या मदतीने. हो, एआयची मदत घेऊन, एआयची हेल्प घेऊन आपल्याला हे व्हिडिओज बनवायचे आहेत. आता एआयचे तुम्हाला वाटेल की आपल्याला तर येत नाही, मग कसं काय आपण बनवू. तर टेन्शन घेऊ नका, एकदम इझी आहे. एकदम इझी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन की हे व्हिडिओज बनवायचे कसे. ठीक आहे, तर हे व्हिडिओज बनवायचे कसे तर बघूया. ह्यासाठी तुम्ही काय करा, वाटल्यास तर ही चॅनलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, आणि मग बघा की काय व्हिडिओज आहेत आणि आपणही असे व्हिडिओज बनवू शकतो. तर चला, सर्वात आधी आपल्याला जायचं आहे चॅट जीपीटीवर. ठीक आहे, चॅट जीपीटीवर आपल्याला जायचं आहे. तर चॅट जीपीटी हा ऍप्स आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरवर आणि प्ले स्टोअरवर आपल्याला लिहायचे आहे चॅट जीपीटी. ठीक आहे, चॅट जीपीटी लिहून घ्यायचे. बघा, हा असा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. तर आपल्याला या इंटरफेसवर क्लिक करून घ्यायचा. हा इन्स्टॉल आहे माझ्या मोबाईलमध्ये, तर मी याला अपडेट करून घेते. तर चॅट जीपीटी हा ऍप इन्स्टॉल झालेला आहे. यानंतर आपल्याला चॅट जीपीटीला ओपन करायचं आहे. आपल्याला काय करायचे आहे, तर जे व्हिडिओज आपण पाहिले होते, तुम्हाला इथून कोणता व्हिडिओज आवडते, ठीक आहे, तर ते बघा. जसं हा 134 मिलियन वाला व्हिडिओज आहे, तर याचं काय करायचं आहे, आपल्याला एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे. ठीक आहे, असं एक स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर आपल्याला चॅट जीपीटी मध्ये जायचं आहे. चॅट जीपीटी मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, बघा, हा एक प्लसवाला आयकॉन दिसते. ठीक आहे, या प्लसवाल्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे कॅमेरा, फोटोज आणि फाईल्स अशी तीन ऑप्शन्स येतील. ठीक आहे, तर या 3 ऑप्शन्स मधून आपल्याला फोटोज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर चला, फोटोज हा ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर आपण जी स्क्रीनशॉट घेतलेली होती ती इमेज इथे आहे, त्याला ऍड करून घ्या. ठीक आहे, इथे ऍड झाल्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे या. ठीक आहे, तर काही सेकंदात चॅट जीपीटी आपल्याला या इमेजचा प्रॉम्प्ट देणार आहे. तर हा प्रॉम्प्ट आपल्याला मिळाला आहे. तर ह्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला त्या प्रॉम्प्टवर असं टॅप करून ठेवायचा. टॅप करून ठेवल्यानंतर इथे सिलेक्टचं ऑप्शन येईल. बघा, हा सिलेक्टचं ऑप्शन आहे. तर या सिलेक्टच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं. क्लिक केलं तर आपल्याला काय करायचंय, असं टॅप करून ठेवायचं आणि असं सिलेक्टचं येईल. तर याच्याने आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यानंतर कॉपीच्या ऑप्शन आला, आपण कॉपी केलं. ठीक आहे, हे इथे चॅट जीपीटीच्या सध्या काम झालं. ठीक आहे, नंतर आपल्याला जायचं आहे क्रोम मध्ये. क्रोम मध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला टाकायचं आहे ग्रॉक एआय. इथे आपल्याला टाकायचं आहे ग्रॉक एआय. ठीक आहे, ग्रॉक एआय पाहायचं आहे. बघा, हा असं असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ग्रॉक एआय साइड ओपन झालेली आहे. तर इथे आपल्याला साइन अप करून घ्यायचे. तर बघा, या कॉर्नरला हा साइन अपचा ऑप्शन आहे. तर इथे साइन अप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, साइन अप झाल्यावर आपल्याला 2-3 इथे ऑप्शन दिसत आहेत. तर आपल्याला करायचं आहे साइन विथ गुगल.
ठीक आहे. कोणत्याही एका ईमेल आयडीनी तुम्ही इथे साइन अप करू शकता. कंटिन्यू करायचे आहे. ठीक आहे. इथे ग्रॉक साइन अप झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर जो प्रॉम्प्ट आपण चॅट जीपीटी मधून कॉपी करून घेतला आहे, तर तो प्रॉम्प्ट आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचा. ठीक आहे. नंतर आपल्याला पेस्ट करून झाल्यावर आपल्याला इथे हा ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. काही सेकंदात आपल्याला आपला ग्रॉक आपल्या इमेजेस क्रिएट करून देणार आहे. बघा, ह्या इमेजेस आपल्याला ग्रॉकनी तयार करून दिलेला आहे. तुम्हाला कोणती इमेज पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मला ही इमेजेस पाहिजे, तर मी हिला डाउनलोड करून घेते. बघा, इथे डाउनलोडचे ऑप्शन आहे. तुम्हाला दोन्ही वाटत आहेत तर तुम्ही करू शकता. मी एकच इथे डाउनलोड करून घेत आहे. आपली इमेजेस इथे डाउनलोड झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या इमेजेसचा व्हिडिओज तयार करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओज आपण कसं तयार करू, तर बघा, आता आपल्याला जायचं आहे गुगलमध्ये यायचं आणि इथे टाकायचं फ्लो AI. गुगल फ्लो AI. ठीक आहे. गुगल फ्लो AI हा टाईप करायचा आहे आणि इथे बघा दिसत आहे फ्लो लॅब्स गुगल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. फ्लो इथे ओपन झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 डॉट्स दिसत आहे. ठीक आहे. 3 डॉट्स दिसत आहे, तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तिथे आहे डेस्कटॉप साइड मोड. तर डेस्कटॉप साइड मोडला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन झालेला आहे. इथे बघा खाली दिला आहे क्रिएट विथ फ्लो. तर आपल्याला क्रिएट विथ फ्लोला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिला आहे साइन अप करायला. बघा, इथे साइन अप करायला दिला आहे. साइन इन विथ गुगल सोबत तुम्ही साइन इन करा. तर क्लिक करून घ्यायचे आपल्याला. क्लिक करून घेतल्यावर इथे पण आपल्याला सेम ईमेल आयडीने आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. पूर्ण इंस्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू करून द्यायचे. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला आला आहे, इथे ऑप्शन आला आहे न्यू प्रोजेक्ट. तर न्यू प्रोजेक्ट वर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू प्रोजेक्ट क्लिक करून घेतल्यावर बघा इथे आपल्याला काही ऑप्शन दिसत आहेत. तर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन्स आहेत, टेक्स्ट टू व्हिडिओ, फ्रेम टू व्हिडिओ, इन्ग्रेडियंट्स टू व्हिडिओ आणि क्रिएट इमेज. तर ऑलरेडी आपण इमेज तयार करून घेतलेली आहे. तर आपल्याला काही तयार करायचं आहे, तर फ्रेम टू व्हिडिओ. तर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या फ्रेम टू व्हिडिओवर. ठीक आहे. मी फ्रेम टू व्हिडिओवर क्लिक केला आहे आणि आपल्याला अपलोड वर क्लिक करून घ्यायचं आहे. फाईल्स, इमेज इथे आलेली आहे. आपल्याला क्रॉप अँड सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. मग आपल्याला करायचं आहे की व्हिडिओचा प्रॉम्प्ट घ्यायचा. आता व्हिडिओचा प्रॉम्प्ट घ्यायचा कुठून, तर व्हिडिओचा प्रॉम्प्ट आपल्याला चॅट जीपीटी मध्ये जायचं आहे आणि चॅट जीपीटीला सांगायचं आहे आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहे, वर जो प्रॉम्प्ट दिलेला आहे त्या प्रॉम्प्टचा व्हिडिओ प्रॉम्प्ट दे आणि सेंड करून द्यायचे. चॅट जीपीटीने सांगितलं आहे की इथे त्याच सीनचा फुल सिनेमॅटिक व्हिडिओ प्रॉम्प्ट मी तयार करून दिलेला आहे. ठीक आहे. तसंच याच्यावर आपल्याला टॅप करून ठेवायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. या प्रॉम्प्टला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि कॉपी करायचं आहे. पुन्हा आपल्याला जायचं आहे आपल्या फ्लो मध्ये मी आलेली आहे आणि इथे पेस्ट केला आहे माझा प्रॉम्प्ट. आता आपल्याला जायचं आहे या ऑप्शनवर. बघा, या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे.
काही वेळामध्ये आपल्याला फ्लो एक छानसा व्हिडिओ बनवून देणार आहे. फ्लोने आपला व्हिडिओ जनरेट केलेला आहे, तर आपल्याला करून घ्यायचं आहे डाउनलोड. बघा इथे इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. ठीक आहे, हा डाउनलोडचा ऑप्शन आहे, तर आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओरिजिनल मध्ये. ठीक आहे, तर व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ डाउनलोड झाला, आपण बघूया व्हिडिओ कसा दिला. ठीक आहे, खूप छान असा व्हिडिओ आपल्याला फ्लोनी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, तर याला एडिट करायचं. हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. ठीक आहे, हा बघा, हा व्हिडिओ आपला खूप छान असा जनरेट झालेला आहे. पण आपल्याला इथे आता काय करायचं आहे, तर जशाच तसा हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा नाही आहे. ठीक आहे, तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे कोणताही असेल एडिटिंग सॉफ्टवेअर, तिथे आपल्याला जायचं आहे. आता प्लसचा आयकॉन आहे, मी VN मध्ये गेली आहे. प्लसचा आयकॉन आहे, इथे जायचं आहे आणि न्यू प्रोजेक्ट घ्यायचा आहे. न्यू प्रोजेक्ट मधून आपल्याला बघा 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, रेशो पाहून घ्या 9:60. ठीक आहे, तर आता आपल्याला जर आपण हा जशाच तसा हा व्हिडिओ अपलोड केलो, ठीक आहे, जसाच तसा हा व्हिडिओ जर आपण अपलोड केला, तर आपल्याला आपला चॅनल मॉनिटाईज होण्याची शक्यता राहणार नाही. आपल्याला थोडा त्रास होऊ शकते. तर आपल्याला त्रास नको व्हायला, यासाठी आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर याला आधी फिट करून घ्या तुम्ही. ठीक आहे, इथे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे काही आपल्याला व्हॉइस द्यायचे. ठीक आहे, तर रेकॉर्डचे ऑप्शन असते इथे बघा, रेकॉर्डचे ऑप्शन आहे, इथे तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. स्टार्ट रेकॉर्ड. हे काय, सापाने मेंढ्याला तोंडात पकडलाय, पण मेंढा सापाच्या तोंडातून सुटकून गेलेला आहे, मेंढ्याचा जीव वाचलेला आहे. तर असं काहीतरी तुम्हाला त्या व्हिडिओज मध्ये बोलून घ्यायचं आहे. बघा, USA व्हिडिओ आहे, तर जर काम आणि मग याला तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आता बघा, आपण युट्यूबवर जाऊ. बघा, हा काय आहे, एक USA चॅनल आहे. ठीक आहे, हा एक USA चॅनल आहे आणि या चॅनलवर म्हणजे USA आहे म्हणून या चॅनलवर खूप सारे व्ह्यूज आहेत. जर आपल्याला जास्त व्ह्यू पाहिजे, तर आपल्याला USA घेऊन अपलोड करावं लागेल अपलोड करताना. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एकतर तुम्ही हिंदीत म्हणू शकता किंवा तुम्ही ट्रान्सलेट करा तुमचे जे काही तुम्ही बोलणार आहात आणि ते इंग्लिशमध्ये तुम्ही इथे रेकॉर्ड करताना इंग्लिशमध्ये बोला. ठीक आहे, आणि USA मध्ये अपलोड करा. अशाने काय होईल, USA चे लोक म्हणजे USA असेल तर डॉलर जास्त मिळतात. ठीक आहे, आणि जर का तुम्ही जसाचा तसा अपलोड केला, स्वतःची व्हॉइस नाही दिली, तर युट्यूबचे अल्गोरिदम काय म्हणते, तर तुम्ही AI व्हिडिओज घेऊ शकता, पण AI व्हॉइस हा मॉनिटाईज होणे खूप अवघड आहे. ठीक आहे, तर रिस्क न घेता तुम्ही म्हणाल की तो जो चॅनल आहे त्यांचे तर मॉनिटाईज झालं, हो, पण आपण रिस्क कशाला घ्यायची. तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवा, कंटेंट कोणताही बनवा, आपल्याला मेहनत तर लागतेच. ठीक आहे, मग इतकी मेहनत करू आणि जर मॉनिटाईज नाही झालं तर काय करणार. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपली व्हॉइस देऊन द्यायची. व्हॉइस द्यायला काय जाते, तर एक 2 मिनिटाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस करा आणि व्हॉइस द्या आणि अशा प्रकारे काय करायचं आहे, तर आपल्याला तो व्हिडिओज बनवून घ्यायचा आहे. बघा, ठीक आहे, व्हिडिओज बनवून घ्यायचे आहेत आणि शॉर्ट्स मध्ये अपलोड करायचे आहेत. आणि तुम्ही टायटल वगैरे काय द्याल, तर या व्हिडिओज मध्ये जे टायटल दिले आहेत, ज्या पद्धतीने टायटल लिहिले आहेत, ज्या पद्धतीने व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करा. त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे टायटल्स टाका. नक्की तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील. ठीक आहे, सुरुवातीला थोडी दिक्कत जाईल, पण 4-5 दिवसांनी तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील. काय माहित, 2-4 व्हिडिओज मध्ये जर तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, तर पूर्ण तुमची दुनिया पलटून जाईल. ठीक आहे, तर आपल्याला ह्याच असेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या या व्हिडिओचे, जसं मी केलं तसंच तुम्हाला करायचं. तर आजच्या व्हिडिओज मध्ये एवढाच. जर तुम्हाला आवडलं असेल
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट तुम्हाला काय शिकायचे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.